नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संच या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहे। संच या प्रकरणातील पुढील भाग आहे संचाचे प्रकार, टाइप्स ऑफ सेट्स। आता संचाचे कोणकोणते प्रकार आहेत त्याचा आपण आता थोडक्यामध्ये अभ्यास पाहणार आहोत। पहिला प्रकार आहे सिंगलटन सेट। नावातच आहे सिंगल। सिंगल म्हणजे एकटा, म्हणजे त्याला आपण एक घटक संच असे म्हणतो। एक घटक म्हणजेच काय की ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो। ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो म्हणजेच काय, अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड अ सिंगलटन सेट। म्हणजे ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्याला आपण एक घटक संच किंवा सिंगलटन सेट असं म्हणतो। आता एक उदाहरण समजा सममूळ संख्यांचा संच। काल तुम्हाला सांगितलं सममूळ संख्यांचा संच। मूळ संख्यामध्ये एकच समसंख्या आहे ती म्हणजे 2। पुस्तकाचं उदाहरण घेतलं आपण। दुसरा प्रकार आहे नूल सेट किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये एम्प्टी सेट। आता तुमच्या एम्प्टी सेट हा शब्द लक्षात आला असेल। एम्प्टी म्हणजे रिकामा, रिकामा म्हणजे त्याला आपण असं म्हणतो रिक्त संच। नावावरून जरी आपला प्रकार लक्षात आला तरी चालेल। रिक्त संच म्हणजे काय की ज्या संचामध्ये एकही घटक नसतो। रिक्त संचाचा अर्थ नावाचाच आहे की ज्या संचामध्ये एकही घटक नसतो। देअर इज ए नो सिंगल एलिमेंट ऑन द सेट विच इज कॉल्ड null सेट और एम्प्टी सेट। म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो। उदाहरणार्थ आपण घेऊ 2 आणि 3 यामधील नैसर्गिक संख्या। मी हा संच म्हणतो मी 2 आणि 3 यामधील नैसर्गिक संख्या। 2 ही नैसर्गिक संख्या आहे, 3 ही नैसर्गिक संख्या आहे आणि त्यामध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या नसते, म्हणून तो रिक्त संच झाला। आणि रिक्त संच अशा पद्धतीने दाखवतात किंवा त्याला दुसरा एक सिंबल आहे त्याला आपण फाय असे म्हणतो। अशा पद्धतीमध्ये तो आपण दाखवू शकतो। और तिसरा प्रकार आहे फायनाइट सेट। त्याला आपण म्हणणार आहे शांत संच। फायनाइट म्हणजे शांत संच की ज्या संचातील, साधी सोपी व्याख्या की ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येतात आणि ते घटक लिमिटेड असतात, मर्यादित असतात। इफ सेट्स इज अ नंबर ऑफ एलिमेंट आर लिमिटेड, इफ द सेट्स नंबर ऑफ द एलिमेंट आर लिमिटेड अँड काउंटेबल। महत्वाचा शब्द आहे काउंटेबल, म्हणजे त्या संचातील घटक आपल्याला मोजता येतात त्या संचाला आपण काय म्हणणार आहे, फायनाइट सेट, शांत संच। आठवड्यातील वार घेऊ आपण। आठवड्यातील वार किती आहेत, 7 वार आहेत आठवड्यामध्ये। अशा प्रकारचं कोणतंही एक उदाहरण आपण घेऊ शकतो। एक उदाहरण घेतो मी, सी हा एक संच आहे
या संचामध्ये मी 5च एलिमेंट घेतलेले आहेत आणि ते आपल्याला मोजता येतात. एक उदाहरण घेतलेलं आहे फक्त मी. पुढचा प्रकार आहे इनफायनाइट सेट. अनंत संच. आता अनंत या शब्दामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल इनफायनाइट सेट की ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येत नाहीत. अनलिमिटेड अमर्यादित, लिमिटेड मर्यादित, फायनाइट सेट अनलिमिटेड इनफायनाइट सेट की ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येत नाहीत. इफ द नंबर ऑफ ए एलिमेंट अ सेट इज अनलिमिटेड, अनलिमिटेड म्हणजे अमर्यादित, अँड अनकाउंटेबल की जे आपल्याला मोजता येत नाहीत, अशा घटकाच्या संचाला आपण काय म्हणणार आहे इनफायनाइट सेट म्हणजे अनंत संच. एक उदाहरण घेऊ आपण. एन नॅचरल नंबर की ज्या संख्या आपल्याला मोजता येत नाही. अँड सो अशा प्रकारे आपण संचाचे प्रकार पाहिले आहेत. 4 प्रकार आहेत. पहिला आहे सिंगलटन सेट, एक घटक संच. दुसरा आहे नूल सेट किंवा एम्प्टी सेट, रिक्त संच की ज्या संचामध्ये एकही घटक नसतो. तिसरा प्रकार आहे फायनाइट सेट म्हणजे शांत संच, ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येतात. आणि चौथा आहे इनफायनाइट सेट, अनंत संच, ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येत नाहीत. प्रकारात आपण पाहणार आहेत इक्वल सेट्स, समान संच. समान संच म्हणजे काय की ज्या दोन संचातील घटक समान असतात. प्रत्येक संचामध्ये जे दोन आपण संच घेणार आहेत त्या संचामधील सर्व घटक समान असतात, त्यांना आपण काय म्हणणार आहे इक्वल सेट्स. एक उदाहरण घेऊ आपण. ए हा एक संच आहे. या संचामध्ये 3 घटक आहेत ई, ए, टी. बी हा दुसरा संच घेतो मी. आता पहिला संच कोणता आहे ईट या शब्दातील अक्षरांचा संच. दुसरा संच घेतलेला मी आहे टी या शब्दातील अक्षरांचा संच. आता बघा पहा या दोन्ही संचामध्ये जे घटक आहेत इथं आहे, इथं ई आहे, इथं ए आहे, इथं ए आहे, इथं टी आहे, इथं टी आहे. म्हणजे दोन्ही संचातील घटक कसे आहेत समान आहेत. 2 sets contains exactly the same element म्हणजे दोन्ही संचामध्ये प्रत्येक घटक जे आहेत ते समान आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे इक्वल सेट्स किंवा समान संच. म्हणजे हे आपण अशा पद्धतीनं दाखवू शकतो. ए इज इक्वल टू बी म्हणजे ए आणि बी हे संच दोन्ही कसे आहेत समान संच आहेत. दुसरं उदाहरण पाहू. पी हा एक संच घेतो मी. क्यू हा दुसरा संच लिहितो मी. आता पी या संचामध्ये 4 घटक आहेत. क्यू या संचामध्ये 4 घटक आहेत. मग हे 2 संच समान आहेत का नाही. पी या संचातील सर्व घटक क्यू या संचामध्ये असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घटक जो आहे तो दोन्हीही संचातील प्रत्येक घटक हा समान असला पाहिजे. घटकाची संख्या आपल्याला समान असून चालणार नाही. घटक संचामधील जे घटक आहेत म्हणजे इथं 2 आहे, 4 आहे, 6 आहेत, हेच अंक जे आहेत ते या संचामध्ये आपल्याला दिसले पाहिजेत, तरच हे 2 संच समान असतील. मग आता हे संच समान आहेत का नाही, म्हणून पी अँड क्यू इज नॉट इक्वल. अनइक्वल आपण तर असं म्हणलं तरी चालेल.
म्हणजे पी आणि क्यू हे दोन संच समान नाहीत. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील पहिला आकडा पाहणार आहे. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. खालीलपैकी कोणते संच समान आहेत आणि कोणते संच समान नाहीत. जस्टिफाय युअर आन्सर्स. ते सकारण घ्या म्हणजे त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण. पहिला आकडा म्हणजे पहिलं त्यातला आहे ए सेट एक्स व्हर्टिकल लाईन 3x - 1 = 2. 3x - 1 = 2 हे समीकरण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे समीकरण सोडवावं लागेल. बी काय म्हणत आहे, x इज ए नॅचरल नंबर. x ही काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. बट x इज नायदर प्राईम. नायदर प्राईम म्हणजे काय, x ही मूळ संख्या नाही. नॉट अ कॉम्पोजिट नंबर व संयुक्त ही नाही. म्हणजे x काय आहे, मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. पण ती कसली संख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे. सिंहासनची काय दिलेलं आहे, x बिलॉंग्स टू n. म्हणजे x हा n चा घटक आहे. x हा n चा घटक आहे. कसा आहे, पण x कसा आहे, x इज लेस दॅन 2. म्हणजे x हे 2 पेक्षा लहान आहे. मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आपल्याला शोधायची आहे. तर पहिला आपण समीकरण, पहिला जो संच दिलेला आहे तो पहिला संच आपण आधी सोडवू. आपण आता ए संचाचं काय दिले पहा, ए आहे 3x - 1 = 2. म्हणजे आपण हे सोडवू आता. हे आपण समीकरण म्हणजे पहा 3x बरोबर हे -2 आहे, ते तिकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक होईल. म्हणजे 2 + 1 म्हणजे असं झालं पहा, 3x = 2 आणि 1 3. म्हणजे हे x = 3/3. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे, 1 आलेली आहे. ए संच आपण सोडवला आणि त्या ए संचामध्ये x ची किंमत किती आलेली आहे, 1 आलेली आहे. आता आपण बी संच पाहू. आता आपण बी संचामध्ये x ची किंमत काय येते ते बी बघू. आता काय म्हणतात बी पहा, x इज ए नॅचरल नंबर. x ही कसली संख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे. बट x इज ए नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट नंबर. म्हणजे x ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही. मग कोणती संख्या आहे, ज्या आपल्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत, नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1 2 3 4 अनंत संख्या आहेत. तर त्यातली 1 हा जो अंक आहे तो काय आहे, मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. तर 1 हा अंक काय आहे, तर तो फक्त नैसर्गिक संख्या आहे. म्हणून बी मध्ये x ची किंमत किती येते, आपली सुद्धा x ची किंमत किती येते, 1च येते. कारण हा 1 जो अंक आहे तो फक्त नैसर्गिक संख्या आहे, तो मूळ संख्या नाही किंवा संयुक्त संख्या नाही. आता सी पाहू आपण. सी मध्ये काय येतं बघा, x हा n चा घटक आहे. n म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. x काय आहेत, नैसर्गिक संख्या, पण ते कशा आहेत, x इज लेस दॅन 2. म्हणजे 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणती येते, फक्त 1च येते. म्हणून सी ची किंमत, सी मध्ये सुद्धा x ची किंमत काय आलेली आहे, 1च आलेली आहे. मग आपण यावरून आपण सांगू शकतो की देअरफॉर ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. म्हणजे हे तिन्ही संच कसे आहेत, समान आहेत. आर इक्वल सी. आता आपल्याला कारण द्यायचं आहे. कारण ह्याचा अर्थ काय आहे की या तिन्ही संचामध्ये जी x ची किंमत आलेली आहे ती 1 1 आणि 1च आलेली आहे. आपण असं लिहू शकतो. आता कारण काय देणार आपण, जस्टिफाय युअर आन्सर. सेम एलिमेंट
इन ए बी सी सी, तिन्ही संचामध्ये सारखाच घटक आलेला आहे. कोणता घटक आलेला आहे? 1 1 आणि 1. अशा पद्धतीने आपण हे पहिला आकडा सोडवलेला आहे. आपण दुसरा आकडा पाहणार आहोत. डिसाइड वेदर सेट्स ए अँड बी आर इक्वल सेट्स. ए आणि बी हे संच समान आहेत का? गिव्ह रिझन युअर आन्सर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर सकारण द्या. आता ए संच दिलेला बा इव्हन प्राईम नंबर. इव्हन म्हणजे काय? सम. इव्हन म्हणजे काय? सम. प्राईम नंबर म्हणजे सम मूळ संख्या. आणि बी हा संच दिलेला आपल्याला बी एक्स बिलॉंग्स टू, म्हणजे एक्स काय दिलेला आहे? 7x वजा 1 बरोबर 13 हे समीकरण दिलेलं आहे. आणि आपल्याला हे समीकरण काय करायचंय? सोडवायचं आहे. यापूर्वी आपण जसं सोडवलं त्याप्रमाणे सोडवायचं आहे. आणि सोडवल्यानंतर बीचं जे काही उत्तर असेल ते उत्तर आणि एचं उत्तर जर समान आलं तर हे दोन्ही संच कसे आहेत? समान आहेत, इक्वल आहेत. आता आपण सोडू. आता पहिली गोष्ट प्राईम नंबर्स आपल्याला माहिती असली पाहिजेत. प्राईम नंबर्स आता पहा. प्राईम नंबर म्हणजे काय? मूळ संख्या. पहिली मूळ संख्या आहे 2, दुसरी आहे 3, परत आहे 5. आणि या पुढच्या ज्या सर्व संख्या आहेत त्या कसल्या आहेत? ऑड आहेत, म्हणजे विषम संख्या आहेत. आणि ह्या मूळ संख्यामध्ये फक्त एकच समसंख्या आहे, ती म्हणजे 2 संख्या आहे. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे, शेवटपर्यंत विसरायचं नाही. म्हणजे ए मध्ये इव्हन प्राईम नंबर सम मूळ संख्या ही फक्त 2च आहे. मूळ संख्यामध्ये समसंख्या ही फक्त 2च आहे. आता बी हा संच मी सोडवतो. बी मध्ये काय दिलेलं आपल्याला त्यांनी? 7x वजा 1 बरोबर 13. यापूर्वी सोडवलं त्याप्रमाणे सोडवायचं आपल्याला. म्हणजे 7x बरोबर हे वजा 1 आहे ते तिकडे गेलं. काय होईल? तिकडे गेल्यानंतर ते अधिक होईल. 13 अधिक 1 पलीकडे गेल्यानंतर म्हणजे 7x बरोबर किती? 13 आणि 1 14. म्हणजे x बरोबर 14 भागिले 7. हे 7 गुणिले आहे ना, तिकडे गेलं भागिले होणार. म्हणजे 7 1 7, 7 2 14. म्हणजे इथं ही x ची किंमत किती आलेली आहे? 2. म्हणजे बी या संचाचं उत्तर आपलं किती आलेलं आहे? 2. एच्या संचाचं उत्तर किती आलेलं आहे? 2. म्हणून therefore A is equal to B. म्हणून आपण काय म्हणतो? A and B are equal set. ए आणि बी कसले संच आहेत? समान संच आहेत. आता कारण द्यायचं आपल्याला. कारण काय? तर कारण यापूर्वीप्रमाणे द सेट या संचामध्ये उत्तर किती आलेलं आहे? 2 आलेलं आहे. या संचातील उत्तर किती आलेलं आहे? 2 आलेलं आहे. मग आपण काय लिहू शकतो? therefore set A and B contain same element. दोन्ही संचामध्ये समान घटक आलेला आहे, म्हणून हे 2 संच कसे आहेत? समान आहे. आता आपण पाहणार आहेत आपण which of the following sets are empty sets. खालीलपैकी कोणते संच रिक्त संच आहेत? व्हाय का? सकारण लेखा. पहिला संच आहे बघा, A is a natural number. ए काय आहे? नैसर्गिक संख्या आहे, पण कशी आहे? स्मॉलर दॅन 0. शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या. आता आपल्या नैसर्गिक संख्या सुरुवात कुठून होते? 1 पासून होते. सुरुवातीची सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. मग इथं ह्यांना आपल्याला काय पाहिजे? शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या. मग शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसते नाही, म्हणून काय येणार आहे? ए हा एम्प्टी सेट येणार आहे. ए मध्ये काय म्हणू शकतो आपण? देअर इज नो नॅचरल नंबर.
स्मॉलर दॅन 0. म्हणून ए हा संच कसा येणार आहे? रिक्त संच येणार आहे. मग आपण त्याला हाय असं म्हणतो तरी चालेल, कारण शून्यापेक्षा एक पेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसते. दुसरा आकडा पहा, बी. एक्स वर्ग इज इक्वल टू 0. बी मध्ये काय दिलेलं आहे? एक्स वर्ग इज इक्वल टू 0 दिलेला आहे. म्हणजेच एक्स ची किंमत इथं काय येणार आहे? कोणत्याही ह्याचा वर्गमूळ घेतला समजा आपण, तर काय येणार आहे? 0 हा अंक येणार. 0 म्हणजे इथं कोणता तरी अंक आलेला आहे. आपण इथं पहा, इथं कोणताही अंक येत नाही. या संचामध्ये आपण लिहिण्याला काही लिहू शकत नाही. इथं लिहायचं म्हणता आपण 0 लिहू शकतो. म्हणून बी हा काय आहे? Therefore, B is not empty set. कारण बी मध्ये एक घटक आलेला आहे, 0 हा घटक आलेला आहे. म्हणून बी कसा आहे? रिक्त संच नाही. आता सी पाहू आपण. सी आपल्याला समीकरण सोडवावं लागेल. हे समीकरण दिलेलं आहे त्याने आपल्याला. सी काय म्हणता येईल आपल्याला? 5x वजा 2 बरोबर 0. म्हणजेच पहा 5x हे वजा 2 आहे, बरोबरच्या पलीकडे गेले त्यामुळे ते अधिक होईल. वजा 2 चा अधिक होईल. 0 अधिक 2 म्हणजेच 2. म्हणजेच इथं काय उत्तर येईल? x बरोबर 2/5 हे उत्तर आलेला. x ची किंमत काय दिली आहे? 2/5. पण आपल्याला त्याने एक अट दिलेली आहे. इथं अट, इथे एक अट आहे. काय अट आहे? x बिलॉंग्स टू n. म्हणजे x हा n चा घटक आहे. n म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे. x काय आहे? नैसर्गिक संख्या आहे. आणि आपलं उत्तर किती आलेलं आहे? 2/5. मग 2/5 ही नैसर्गिक संख्या आहे का? नाही. 2/5 इज नॉट अ नॅचरल नंबर. टू बाय 5 इज नॉट ए नॅचरल नंबर. म्हणजे 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणून सी सुद्धा कसा असणार आहे? रिक्त संच असणार आहे. म्हणून सी सुद्धा काय आहे? रिक्त संच आहे. म्हणजे याच्यामधील ए हा रिक्त संच आहे, बी हा रिक्त संच नाही, आणि सी हा काय आहे? रिक्त संच आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये शेवटचा आकडा आहे 4था. राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट और इनफायनाइट. खालीलपैकी कोणते संच शांत संच आणि अनंत संच आहेत? शांत म्हणजे मोजता येणारे, फायनाइट म्हणजेच मोजता येणारे लिमिटेड, आणि इनफायनाइट मध्ये मोजता न येणारे आणि अमर्यादित. तर इथं 7 उदाहरण आहेत. 7 उदाहरणं आपण पाहू. एक एक उदाहरण पाहू. त्याचं उत्तर लिहिलं तरी चालेल. इथं काही उत्तर लिहिण्याची गरज नाही. फक्त ते फायनाइट किंवा इनफायनाइट एवढं आपल्याला लिहायचं आहे. ए पहिला आकडा आहे x इज लेस दॅन 10. x इज लेस दॅन 10. x कसा आहे? 10 पेक्षा लहान. x काय आहे? x इज लेस दॅन 10. 10 पेक्षा लहान काय आहे? x इज ए नॅचरल नंबर. म्हणजे 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतो. 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे आपण या संचातील घटक काय करू शकतो? सांगू शकतो. म्हणून हा संच कसा येणार आहे? फायनाइट. म्हणजे हा शांत संच. दुसरा बघा, y इज लेस दॅन -1. इथं काय म्हणलं पहा, y इज लेस दॅन -1 म्हणजे वजा एक मोठा आहे, y लहान आहे. y काय आहे? y इज एन इंटिजर्स. इंटिजर म्हणजे काय? पूर्णांक संख्या. वजा 1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या. आपण जेव्हा संख्या रेषा पाहतो
संख्या रेषेत शून्य असतं, इथं वजा एक आहे, वजापेक्षा लहान इकडच्या जेवढ्या सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्या कशा आहेत, वजा एक पेक्षा लहान आहेत. म्हणून त्या संख्या आपण काय करू शकतो, सांगू शकत नाहीत किती आहेत ते. म्हणून हा संच कसला आहे, इनफायनाईट. तिसरा आकडा दिले बघा, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेतील इयत्ता 9वी मधील विद्यार्थ्यांचा संच. तुमच्या शाळेमध्ये इयत्ता 9वी मध्ये किती जरी विद्यार्थी असतील तरी ते आपल्याला ते मोजता येतात. म्हणून हा संच कसा आहे, फायनाईट, शांत संच आहे. चौथा आकडा आहे, सेट ऑफ पीपल. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर व्हिलेज. तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. तुमच्या गावातील रहिवासी जे आहेत ते सुद्धा आपण काय करू शकतो, मोजू शकतो. म्हणजे हा सुद्धा कसला संच आहे, फायनाईट, शांत संच आहे. सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. प्रयोगशाळेमध्ये जी काही उपकरणं असतात ती सुद्धा आपण मोजू शकतो. किती जरी उपकरणं असली तरी ते आपल्याला मोजता येतात, त्याच्यामध्ये वाढ झालेली नसते, जे आहेत ते मोजू शकतो. म्हणून हा सुद्धा संच कसा आहे, शांत संच आहे, म्हणजे फायनाईट. सेट ऑफ होल नंबर, पूर्ण संख्या संच. पूर्ण संख्या संच म्हणजेच कोणता आहे, 0, 1, 2 टिंबा 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 अनंत. आपण म्हणताना म्हणतो अँड सो ऑन, अनंत. म्हणजे हा कसला आहे, इनफायनाईट सेट आहे. आणि शेवटचा सेट ऑफ रॅशनल नंबर, परिमेय संख्या संच. त्याचप्रमाणे जशा पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही तशाच परिमेय संख्या किती आहे ते सांगू शकत नाही. हा सुद्धा कसला संच आहे, इनफायनाईट म्हणजे अनंत संच आहे. तर अशा प्रकारे आपण आज प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिलेला आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. धन्यवाद.